तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा पालकाचा पौष्टिक पदार्थ करण्यासाठी सुरुवातीला काय केलं, 2 वाटी बारीक चिरलेला पालक, 1 वाटी तांदूळ, अर्धा वाटी तुरीची डाळ घेतली. कुकरमध्ये एक मोठी पळी भरून तेल गरम केलं. 1 चमचा मोहरी, उभा चिरलेला लसूण हलकासा तळू द्यायचा. 2 उभे चिरलेले कांदे एक 5 ते 7 मिनिटं परतू द्यायचे. 2 उभे चिरलेले टोमॅटो, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गोडा मसाला, पाव चमचा हिंग घालायचा. मसाले व्यवस्थित परतू द्यायचे. घेतलेला पालक घालायचा, तो सुद्धा व्यवस्थित असा परतू द्यायचा. तांदळाच्या तिखट पाणी, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालायचं. व्यवस्थित पाण्याला उकळी येऊ द्यायची. घेतलेले डाळ आणि तांदूळ यामध्ये स्वच्छ धुवून घालायचे. व्यवस्थित मिक्स करायचं. कुकरचं झाकण लावायचं. 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकरची पूर्ण वाफ गेल्यावरती झाकण उघडायचं. मस्त अशी भरपूर पौष्टिक पटकन तयार होणारी पालकाची खिचडी आपण तयार केली. त्यावरती भरपूर तूप घ्यायचं आणि मस्त गरम गरम खिचडीचा आस्वाद घ्यायचा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा.